सखी तिथून निघते. ती पोलीस स्टेशनला येते. मला सर्व कहाणी तिने सांगितली. सखी म्हणाली, चल घरी, तू आज ऑफिसला जाणार नाहीस हे मी कळवलं आहे. मी म्हणालो, मी जातो घरी, तुला उशीर होईल, तू जा ऑफिसला. सखी म्हणाली, मी आज तुला सोडून कुठेही जाणार नाहीये, चल. घरी येऊन सोफ्यावर बसलो. मी पूर्ण विचारांमध्ये बुडालो होतो. सखी सतत मला त्यामधून बाहेर काढण्यासाठी विनोद करत होती, जे की तिलाही समजत नव्हते. माझ्यासोबत तिचाही आराम काही झालेला नव्हता. पण मला माहीत होते की तिला जर आराम करायला सांगितले तर ती नाहीच म्हणणार. पण तरीही मी विचारले, सखी, तुझा आराम झालेला नाही, प्लीज ऐक माझं, आराम कर, तुला मी नक्की उठवेन. सखी म्हणाली, नाही हां, एकदा चूक झाली आहे, पुन्हा नाही होणार. या उलट तूच आराम कर. दोघेही एकमेकांकडे बघत बसलो. दोघांचेही नाही उत्तर होते. मग काय, मी माघार घेत तिला म्हटलो, आपण पोलीस स्टेशनमध्ये जसा आराम केला तसाच पुन्हा करू, 15 मिनिट. सखी म्हणाली, पण जर मला झोप लागली तर तू उठवशील मला. मी म्हणालो, हो नक्की. दिवस असाच सरला होता. संध्याकाळी जेवण करून आम्ही आराम करावा असं ठरवले होते. सुरुवात सखीपासून होणार. ती आज दिवसभर धावपळ करून थकलेली होती. मला सांगून की 15 मिनिटांमध्ये उठव म्हणून लगेच बेडवर झोपी गेली. मी तिच्या पायाशी बेडच्या खाली मोबाईल बघत बसलेलो. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले होते. माझं ठरलं होतं की जागे राहून तिचा आराम व्हावा. अर्धा तास झाला होता सखीला झोपून. मी बाहेर पाणी प्यायला आलो. मला आठवले, काही महिन्यांपूर्वी माझी झोप देवखोलीत मात्र पुरेपूर होत होती. मग ठरवलं की सखी झोपलेलीच आहे तर मीही देवखोलीत निवांत झोपतो. 1 तास झाला, 2 तास झाले. बाहेरून धुसफूस ऐकू येऊ लागली. मी दुर्लक्ष केलं. तोच सखी जोरजोरात किंचाळत होती. तीव्र आवाज येत होता. सचिन सचिन म्हणून आवाज देत होती. मी बाहेर येऊन बेडरूममध्ये गेलो तर ती निवांत झोपलेली. तिथेच काही वेळ बसावे असे वाटले मला. ती आत्मा मी जागे असल्यावर तरी काही करू शकत नव्हती. मी काही वेळ तर तसाच बसून राहिलो. पण ती काही उठलेली नव्हती म्हणून पुन्हा जाऊन झोपावे म्हणून निघालो. पण बेडरूमच्या बाहेर येतो पुन्हा तोच आवाज ऐकू येत होता. मी आता ठरवले की इथेच बसावे. काही वेळाने अपूर्ण झोपेअभावी सतत आळस देऊ लागलो. अशातच सततच्या डुलक्या हैराण करू लागल्या. मी शांत वातावरणात स्तब्ध झालो. सखी झोपी गेलेली होती. माझे शरीर मात्र जमिनीवर जखडून गेले होते. पुन्हा शुकशुकाट आणि ती नेहमीची आसपासची वर्तने जाणवू लागली होती. मी कधीतरी अनुभवलेल्या त्या वाड्याच्या खालीच उभा होतो. पाऊले माझ्या परवानगीशिवाय आत जात होती. आधी वरच्या खिडकीतून दिसलेला तो उजेड आता देखील तसाच, पण वाऱ्याने त्याची दिशा बदलत होती. वाड्याच्या दरवाजाशी आलो. तोही आपोआप आतल्या बाजूने उघडला गेला. आजूबाजूला असलेली जाळे दूर करत बघू लागलो. काळोख होताच, पण काही प्रमाणात एक किरण मध्यभागी असावा आणि त्याचा प्रकाश काही प्रमाणात इतरत्र पसरावा. समोर एक बाजूने तुटलेला झोका, तीच बाजू जमिनीवर पडलेली. जसजसा आत होत गेलो, डाव्या बाजूला पायऱ्या वर माळ्यावर जाण्यासाठी. विविध फोटो लावलेले जागोजागी, पण त्यातले काही चेहरे जळालेले होते. पुढे सरत गेलो. एक एक फोटो निखारून बघत होतो. जे काही दिसत होते ते अस्पष्ट आणि अनोळखी होते. मी जसा काही आत वळलो, वाड्याचा दरवाजा धाडकन बंद झाला. माझ्याच पायांवर ताबा नव्हता. वर माळ्यावर दिसत असलेला उजेड मला त्याच्याकडे खेचत होता. पाऊल पहिल्या पायरीवर पडले असता जोरजोरात खिदळण्याचा आवाज ऐकू आला. त्यात भर म्हणजे धुसफूस ऐकू येऊ लागली. प्रचंड भीतीने ग्रासलो होतो. श्वास घेण्याचा वेग तीव्र झाला होता. पुढचं पाऊल दुसऱ्या पायरीवर पडले तेव्हा खोलीच्या झोक्याजवळ असलेली खुर्ची देखील मागे पुढे होऊन कानांना असह्य आवाज निर्माण करत होती. बाहेरही निघता येणार नव्हते. प्रयत्न करून सपशेल अपयशी ठरलो. असे काही वेळाने वरती आलो. एक बेड पडलेला, त्यावर जळालेल्या विविध वस्तू. आरशासमोर गेलो. त्यावर असलेली धूळ एका हाताने साफ केली. तोच माझ्या मागून कोणीतरी श्वास तोंडावाटे सोडला तसं काहीसं कानाला जाणवले. काही वेळाने कसलाच काही आवाज नाही. एक दरवाजा उघडला की बाल्कनी
जी की मला खालून दिसून आलेली होती. तो दरवाजा खूप काळ बंद असावा म्हणून अडकून बसलेला होता. जोरात लाथ मारली मी, तर ज्या वेगाने बाहेर गेला त्याच वेगाने माझ्या डोक्याला येऊन आदळला. पुरता खाली पडलो. डोक्याला लागलेल्या ठिकाणी हात लावून बसलो. खालून येणारा आवाज अद्याप तरी थांबला होता. खाली पडलेलो असताना आजूबाजूला नजर गेली तर बेडच्या त्या बाजूने कोणीतरी पडलेला असल्याचा भास झाला. खरं तर माझी हिंमत होत नव्हती ते कोण आहे वगैरे जाणून घ्यायची. आधीच या हालचालीने त्रस्त झालो होतो, घामाघूम झालो होतो. मागे पुन्हा पायऱ्यांच्या दिशेने पळत सुटलो तर मागे येऊन फेकला गेलो, ते त्या बेडच्या अगदीच मागच्या बाजूला. ते कोणीतरी नाही तर सखीच होती हे पाहून मी तर पुरता दचकलो. हॉस्पिटलच्या बाहेरही असाच काहीसा मी विरोध करत होतो, कारण ही आत्मा माझ्या हातून मांत्रिकाचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार होती. तेव्हा नशीब म्हणजे सखीने कसेबसे मला स्वप्नातून जागे केले होते. आता मात्र तीच इथे आहे म्हटल्यावर निरनिराळ्या विचारांनी मनात थैमान घातले होते. सखीने हॉस्पिटलमधून आल्यानंतर सांगितले होते ते आठवले. तिला मांत्रिक बाबाने सांगितले होते की जो कोणी सचिनची मदत करेन त्याला ही आत्मा त्याला त्याच्याच हाताने ठार करेन. मी तिथेच खचलो आणि स्वतःला दोष देत बसलो. कितीही झाले तरी ह्या गोष्टीचा विसर पडला होता. मी तिथेच खचलो आणि स्वतःला दोष देत बसलो. माझ्याच कारणाने सखी यात गुंतली गेली होती. तिला काही झाले तरी पूर्णपणे मीच जबाबदार असेन. तिला गमावले तर, असाही भयानक विचार आला. तिला उठवून सुद्धा काही फायदा होणार नाही जोपर्यंत ती स्वतःहून उठत नाही, कारण ती माझ्या स्वप्नात होती. मी तरीही वेड्यासारखे प्रयत्न करून बघितले. त्या आत्म्याची चाहूल अजून पुन्हा तरी लागलेली नव्हती. सखीला मी उचलले आणि पुन्हा पायऱ्या उतरण्याचा प्रयत्न करू लागलो, पण तोही अपयशी झाला. पुन्हा मागे फेकला गेलो. काय करावे सुचत नव्हते. तोच नजर पडली ती ह्या खोलीच्या बाजू असलेल्या खोलीकडे. तो प्रकाश तिथूनच येत होता, पण त्या खोलीला कुलूप होते. मी मार्ग शोधण्याच्या भरात कुलूप तोडले. सखीला घेऊन आत आलो. दरवाजा पुन्हा बंद केला. ठाऊक नाही, एका दिव्यातून इतका लख्ख प्रकाश पडणे जणू अशक्यच. तिथून तर काही बाहेर जाण्याचा मार्ग नव्हता, पण हा प्रकाश जणू दैवी शक्तीचे प्रमाण देत होता. त्या शक्तीचा प्रभाव फक्त त्याच खोलीपुरता मर्यादित होता, पण त्या आत्म्याच्या शक्तीची अनुभूती मला आधीही झाली होती. खोलीत असतानाही भीतीने अंगाला शहारे आले होते. त्यात ती बाहेरून वाहणारी बेताल हवा, विदारक भयस्थितीची होणारी जाणीव जीव पिळवटून टाकणारी. सखीची जबाबदारी माझ्याकडे होती. तिला धोका कोणाकडून? तर त्या निर्दयी आत्म्याच्या अधीन गेलेल्या माझ्याकडूनच होणार होता. आणि अशा परिस्थितीत तिला वाचवणारा पण मीच. वातावरणात पुन्हा बदल जाणवायला लागला. खाली असलेल्या त्या खुर्चीचा आवाज कर्कश होऊन स्पष्ट जाणवत होता. बाहेरून वाहत असलेल्या वाऱ्याने आता रौद्र रूप धारण केले आणि थंड झुळूक त्या दरवाजाच्या फटीमधून येऊन अंगी असलेली भीती शहाऱ्याहून अधिक तीव्र येत असलेल्या भीतीची सांगावा घेऊन येत होती. मला त्या विपरीताची जाणीव आधीच झाली होती. तो विचित्र खिदळण्याचा आवाज पुढे पुढे सरकत होता. मध्येच लहान मुलं रडण्याचाही आवाज येत होता. धपधप पावले पुढे पडत होती. कान ठणकावणारा तो आवाज होता. वाड्याच्या बाहेरूनही काळोखाच्या सोबतीनं वटवागळे किंचाळ्याप्रमाणे कोलाहल माजला होता. धपधप धापा टाकत ती पावले आता पहिल्या पायरीच्या नजीक असतील हा भास मला त्या आवाजामधूनच समजत होता. ती आली हे केवळ जाणीव नाही, तर वातावरण ती इथे असल्याची साक्ष देत होते. पहिल्या पायरीवर दणकन भारदस्त वस्तू आदळावी तसा तिने पाय आदळला असावा. इथे मात्र माझा श्वास खालीवर होत होता. मी रडत होतो. ए सखी, उठ ना, प्लीज उठ ना. ती आली आहे. मांत्रिकाबरोबर जे घडले तेही तुझ्याबरोबर घडू शकते. माझ्या जीवाची पर्वा नाही ग मला. तुला काही झालं तर मला सहन नाही होणार ते. नकळत मी ही व्यर्थ विनवणी करू लागलो होतो. केवळ तोंडावाटे हवा निघावी. सचिन. पहिली आरोळी त्या आवाजात कानावर पडली. पायऱ्या जशा सरत होत्या तसा तो आवाज त्या आत्म्याची जुनी ओळख माझ्या मनात उलगडत होती, भीती निर्माण करत होती. मी त्या दरवाजाच्या फटीतून बाहेर पायऱ्यांच्या दिशेने टोकारून बघत होतो. तोच
सावली वाफेसारखी इतरत्र पसरावी, पण तीही मनुष्यरूपी असावी, अशा विदारक आत्म्याने प्रवेश केला होता. इकडे तिकडे ती वाहत उडू लागली. प्रत्येक वेळी तिने निरनिराळ्या अवतारांनी माझ्या मनात स्वप्नात अस्तित्व केले होते. असंच भीतीने मनात पुन्हा एकदा थैमान घातले. सखीला पुन्हा तिच्या भीतीने मी हलवू लागलो. बाहेर भनक लागणार नाही याची पूर्ण काळजी घेत हळूच मी बाहेर डोकावून बघत होतो. मला लवकरात लवकर स्वप्नातून बाहेर पडणे खूप गरजेचे होते, नाहीतर अशुभ घडणार ही काळ्या दगडावरची रेघ असं स्पष्ट भासत होते. मी अचानक त्या फटीतून बाहेर बघितलं तर ती आरशासमोर बसून शृंगार करत होती. उजव्या हाताने उजवीकडे केलेले केस त्यामधून वारंवार हात फिरू लागले. मी मागे झालो. तोच हाताचा जरासा धक्का दरवाजाला लागला. बाहेरून काही प्रमाणात येत असलेला आवाज शांत झाला. मी पुन्हा दरवाजातून बघू लागलो. ती तिथंच बसलेली होती, केस सावरत. आवाज बाहेर गेला नाही म्हणून थोडासा विसावलो होतो. मी पुन्हा सावध राहू असा निर्णय केला. पुन्हा दरवाजातून आवाज न करता हळूच एका डोळ्याने त्या फटीतून बघू लागलो तर अचानक अतिशय कुरूप चेहरा समोर आला. दुर्गंध पसरत होता. डोळे पूर्ण सफेद आणि मला पडलेल्या स्वप्नातला तिच्या चेहऱ्याची आठवण झाली. चेहऱ्यावर झालेल्या जखमा ते कळवत होते. तिचा क्रोध अनावर होता. ते पिवळसर दात एकमेकांवर आदळत होती. त्यातून तिचा राग दर्शवत होती. मी हे बघितल्यावर मागे भिंतीवर जाऊन पडलो. ती दरवाजाला धक्के देऊ लागली, पण तिची शक्ती काही केल्या हा दरवाजा छेदू शकत नव्हती. माझ्या शरीराची थरथर होऊ लागली. त्यात सखीची चिंता. काही वेळ तिने बाहेरून आदळापट केली, पण नंतर मात्र बाहेरून कसलाही आवाज येणं बंद झाले. मी पुन्हा बाहेर बघण्याचं धाडस केले होते आरशासमोर, पण यावेळी तिचे एक सौंदर्यवान स्त्री तिथे बसलेली होती. केस असे मोकळे सोडलेले, नयन दिपवून टाकणारे तिचं सौंदर्य होतं. गोरा रंग, नाकावर असलेली नथ, गालावर पडणारी लट आणि त्या खळीचा संगम मोहक होता. मला मोहून टाकले होते. आता मात्र मला बाहेर जाण्याचा मोह आवरत नव्हता. नकळत मी हात उचलला होता दरवाजाची कडी काढण्यासाठी. कडी हातात होती. कोणी अधीन गेल्याप्रमाणे मी नकळत हालचाली करत होतो. बाहेर जाणार तोच त्या सौंदर्यवान स्त्रीची तिरपी नजर मी हेरली. कदाचित तिलाही जाणवले होते. वेगाने तिने माझ्याकडे धाव घेतली खरी, पण दरवाजाच्या आत येणं शक्य झाले नाही. मी संधी बघता दरवाजा पुन्हा बंद केला. काही वेळाने सखीने मला उठवले होते. सकाळ झालेली. यंदाही सखीने माझाच नाही तर तिचाही जीव वाचवला होता. डोळे उघडल्यानंतर पुन्हा एकदा तिला घट्ट मिठी मी मारली, पण यावेळी तिच्या हातून तिचाच जीव वाचला गेला होता. यासाठी कोणास ठाऊक, जर मी नकळत दरवाजा उघडून बाहेर गेलो असतो तर मी सखीला पुन्हा पाहू शकलो नसतो. मी तिला घडलेली सगळी हकीकत समजावून सांगितली. हे की तिला पटवून दिले की माझी यात इतकीच चूक होती की तुझ्या काळजीपोटी मी ते बाहेर येऊन बसलो. सखी म्हणाली, तू मूर्ख आहेस का? तुला काही झाले असते तर? मी म्हणालो, माझ्या नकळत तू या स्वप्नात सामावली गेली होती याची मला जास्त काळजी होती की जर तुला काही झाले तर. आम्ही एकमेकांकडे बघत बसलो एकटक. विचार करत असतानाच गालावर असलेला हात चिंतेत डोक्यावर कधी गेला कळले नाही. सकाळचे 10 वाजले होते. डोक्याला हात लावून बसलेला मी चिंतेत लीन होतो. सखी मात्र इतर दिवसांसारखं नॉर्मल होती. तिला कदाचित कालच्या घटनेची नजरभेट झाली नाही म्हणून. सखी म्हणाली, हा घे चहा, काहीतरी मार्ग निघेल रे. मी हो म्हणतोच तितक्यात मांत्रिक बाबा तिथे आले. ते बरे झाले याहून आनंद माझ्याहून कोणालाही त्या क्षणी झालेला नसेल. त्यांना बघूनच जरासं हलकं वाटलं. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून घेतली. त्यांना सर्व माहिती नसलेल्या गोष्टीची अनुभूती करून दिली. मांत्रिक म्हणाले, हो, मी त्यासाठीच आलो आहे. काहीतरी मार्ग निघेलच. आपण तसे प्रयत्नही करू. मागच्या वेळी आत्म्याची शक्ती जाणवल्याविना त्यात गेलो, हीच माझी चुकी झाली. आता मात्र ती का तुझा पाठलाग करते हे जाणून घेतल्याशिवाय काही एक पर्याय नाही. सचिन म्हणाला, नाही कळाले बाबा, ती पाठलाग करते हे जाणून आपल्याला हाती काय लागेल? मांत्रिक म्हणाले,
अरे, तिच्या पाठलागाचे कारण हेरून आपण ते तिची जर कोणती इच्छा असेल तर ती पूर्ण करू शकतो. मी म्हणालो, आणि तिची जर कोणती इच्छा नसेल तर? मांत्रिक म्हणाले, हे मात्र तिथेच कळू शकते. मला तिचा पाठलाग करावा लागेल, तेही तुझ्या स्वप्नात येऊन. यावेळी मात्र मी तुझ्या नंतर काही वेळाने येईल. मांत्रिक बाबा यावेळी मात्र पूर्ण खात्री दर्शवत होते, त्यामुळे मीही होकारार्थी मान हलवली. आता मात्र रूममध्ये पूर्ण अंधार करण्यात आला. रूममध्ये केवळ मी आणि मांत्रिक बाबाच होते. सखीला बाहेर थांबवलेलं. हाताने लाल रंगाच्या कुंकूने आणि त्याबाहेर अजून एक सफेद रंगाचे विभूतीने असे 2 वर्तुळ आखले. त्यात मी आणि मांत्रिक होतो. पुन्हा एकदा मला झोपी जायला सांगितले. त्यांनी उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा माझ्या भोवयांच्या मधोमध ठेवला आणि डाव्या हाताच्या तर्जनी आणि अंगठा एक एक करून त्यांच्या भोवईवर ठेवला. काही क्षणांतच मी झोपी गेलो. पुन्हा होणारा भास आता अगदी नेहमीचाच झाला होता. वातावरणात होणारा बदल हाही नेहमीचाच. पण आता मात्र वाडा वगैरे काही दिसत नव्हते. केवळ अंधार सगळीकडे. नजर अथांग पसरेपर्यंत केवळ अंधार. मी यावेळी अज्ञात ठिकाणी या स्वप्नात पोहोचलो होतो. मांत्रिक सोबत असल्या कारणाने भीती जरा कमी वाटत होती. पण जर पुन्हा आधीच्यासारखे झाले याची भीती होतीच. वाहत्या वाऱ्याने वेग घेतला. आता मात्र धुसर दिसून येत होते. पालापाचोळा उडून वेगात अंतरावर येऊन अदृश्य होत होता. किंचाळ्याचे आवाज तर अपेक्षितच होते. अचानक भव्य आणि विचित्र किळसवाने रूप धारण करून ती मात्र आली होती. सावलीसारखी भासत होती. तरीही तिच्या आवाढव्य रूपात शक्तीचे निर्दयी दर्शन ती वातावरणाच्या रूपात घडवत होती. ती माझ्याकडे कटाक्षाने बघू लागली आणि एक हात माझ्या दिशेने सरला, मला पकडण्याच्या उद्देशाने. पण माझ्याजवळ येऊन तिचा हात मागे सारला जात होता. तिने खूप प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी अपयशी ठरली. संताप अनावर होत होता तिचा. कंटाळून परस्पर ती आता माझ्याशी बोलत होती. त्या भेसूर आवाजात ती आत्मा म्हणाली, कोण आहेस तू? मी तोंड उचकणार तोच माझ्या मागून दुरून आलेला आवाज कानावर पडणारा. पण तिच्या आवाजाहून अधिक त्याची पुनरावृत्ती होत असल्याने तो सर्वत्र पसरत होता. तू कोण आहेस? मी हे हेरलं की मांत्रिक माझ्या स्वप्नात उतरले होते. तिने पुन्हा काहीतरी धारदार वस्तू येणाऱ्या आवाजाच्या दिशेने फेकून मारली. पण ती वस्तू पुन्हा पुन्हा येऊन तिलाच घाव करू लागली. मांत्रिक म्हणाले, कोण आहेस तू आणि सचिनला का त्रास देत आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर दे. मी तुझ्यावर कसलाही प्रहार करणार नाही. तू जर सांगणार नशील तर मला योग्य ते पाऊल उचलायलाच लागेल. ती आत्मा म्हणाली, तू जे कोण असशील ते सचिनला माझ्यापासून तू वाचू शकत नाही. त्याचं मरण होईल आणि तेही माझ्याकडूनच. वाचवायचे असेल तर वाचव त्याला. ह्या गोष्टीने पुरता हादरलो होतो मी. त्या वातावरणाने आता भीषण रूप धारण केले होते. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. एका बाजूने ती आत्मा तर एका बाजूने माझी रक्षा करणारा मांत्रिक. खूप वेळ चाललेलं युद्ध संपेल अशी प्रार्थना करू लागलो. तोच मांत्रिकाच्या दिशेने आलेल्या साखळीने त्या आत्म्याला जखडून टाकले होते. सुटणे अशक्यच दिसत होते. ती वारंवार जोरजोरात किंचाळू लागली. कान देखील हैराण झाले. वातावरणात तो तीव्र आवाज असह्य होत होता. तिची हालचाल सुरू, पण सुटका अशक्यच. इकडे तिकडे हालचाल करून अखेर ती शांत झाली. मांत्रिकाचे रूप माझ्या समोरच प्रकट झाले. मांत्रिक म्हणाले, हे बघ, तू जी कोणी असशील, तुला काही इजा पोहोचवण्याचा माझा हेतू नाही. तू इथे का आली आहेस? कारण सांगशील म्हणजे तुझ्या इच्छा अपूर्ण असतील तर त्या आम्ही पूर्ण करण्यास तुला मदत करू. पण जर सचिनला मारणेच हे जर तुला हवं असेल तर ते मी होऊ देणार नाही. ती आत्मा म्हणाली, साखळीत जखडून ठेवशील म्हणजे त्याला वाचवू शकशील असे नाही. मी खूप वर्ष वाट बघितली आहे. तू काय कोणीही आले तरी त्याला वाचवणे शक्य होणार नाही. मांत्रिक म्हणाला, चल मग बघू तर, दैवी शक्ती की तुझी राक्षसी. मांत्रिकाने मंत्रोच्चार सुरू केले. ते मुठीत बोलायचा आणि तिच्यावर शिंपडल्यासारखे हातवारे करू लागले. तिला प्रचंड वेदना होऊ लागल्या. तिचं कर्कश किंचाळणे त्याची साक्षी देत होते. जखमेवर मीठ चोळल्यावर जशा वेदना असह्य होतात
अगदी तसेच ती ओरडत होती. प्रचंड हालचाल करून त्या साखळदंडातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती, पण जखडलेला साखळदंड पुन्हा तिला स्तब्ध करायचा. मांत्रिकाने मंत्रोच्चार काही वेळाने शांत केला. मांत्रिक म्हणाले, आता तरी सांगशील का, कोण आहे तू, की पुन्हा मंत्रोच्चार सुरू करू? ती पूर्ण न बोलती झाली. वातावरण स्तब्ध झाले. भीषण वादळ येताना दिसत होते, पण मांत्रिक ज्या आत्मविश्वासाने उभा होता, जसे की प्रत्येक तिच्या डावपेचाचे उत्तर त्याच्याकडे आहे. मी मात्र त्या वर्तुळाच्या आतून हे सर्व दृश्य नजरकैदेत करत होतो. मांत्रिकाच्या आत्मविश्वासामुळे मीही खंबीर नितांत उभा होतो. वादळजवळ येऊन पोहोचले. जर वादळ इथून पुढे गेले तर अर्थातच त्या आत्म्याने तिच्या सुटकेसाठी अशी मदत मागितली असावी, असा काहीसा मांत्रिकाने निष्कर्ष काढला असावा. ते जवळ येताच मांत्रिकाने जोरात पायवर उचलून जमिनीवर आदळला. रौद्ररूपी वादळ तेच अदृश्य झाले. माझ्या आणि कदाचित तिच्या भुवया उंचावल्या गेल्या. मांत्रिक म्हणाले, बघ, आता तरी सांगशील की अजून काही मार्ग काढणार आहेस? ती आत्मा बिथरलेल्या आवाजात, हो हो सांगते. मीही कान टवकारून ऐकू लागलो. तिने सुरुवात केली. लगभग 30 ते 40 वर्षांपूर्वीची ही घटना असेल. सचिन राहतो त्याच्यापासून 40 मैल दूर एक गाव आहे. मी आणि माझं कुटुंब काही 2-3 वर्षांपूर्वीच तिथं वास्तव्यास गेलेले. जेमतेम 100-200 घराहून अधिक घरं नसतील तिथे. आम्हाला एक 7 वर्षांचा मुलगा देखील होता. राहुल त्याचं नाव. माझा नवरा अनिल सरकारी नोकरी करत असल्याने सततची बदली काही नवीन नव्हती. त्यात तो नोकरीशी अतिशय प्रामाणिक. गावात आसपास राहणाऱ्या लोकांसोबत खूप लवकर चांगलीच ओळख झाली होती. सर्व सण वगैरे एकोप्याने साजरे व्हायचे. गावात सरकारी नोकरीवाले पहिल्यांदाच कोणी राहायला आले होते, त्यामुळे विशेष मान असायचा. पण ह्या गोष्टी गावातल्या पाटलाला नेहमी खटकायच्या. पाटील एकटाच त्या शानदार वाड्यात राहायचा. जमीन जुमला, गाड्या, भरमसाठ पैसा, मान प्रतिष्ठा त्याच्या व्यतिरिक्त कोणाला मिळाला तर त्याला असह्य व्हायचं. अनिलला काही ना काही कारणास्तव वाड्यावर जाणेच होते. पाटील गावातील प्रतिष्ठित आणि अनुभवी व्यक्ती होते म्हणून. पण ज्यावेळी अनिल तिथं जायचा, पाटील खुर्चीवर बसायचे आणि अनिलला मात्र खाली बसायला सांगायचे. अनिलने हे मला भरपूर वेळा सांगितले होते की मला तर वाटतं त्यांचाही मान आहे तो. ह्यावेळी गणेशोत्सव. नवरात्रीमध्ये पाटलांच्या हातचा मान अनिलच्या हाती आला होता. इतकंच नाही तर पाटील जास्त व्याजदर आकारतो, त्याऐवजी तालुक्याच्या बँक शाखेला भेट देऊन कर्जाची सोय करा, अशा विविध गोष्टी अनिलने मांडल्या होत्या. पाटलाची तिजोरी मात्र दिवसेंदिवस खाली होऊ लागली होती. त्यानं ठरवलं होतं की अनिलचा काटा काढायचा, पण हा अपघात वाटला पाहिजे अशीही तरतूद करायला हवी. म्हणून तो जेव्हा कधी तालुक्याला जाईल तेव्हाच पुलावर त्याच्या गाडीला अपघात झाला ही बातमी आली पाहिजे, असा कट रचला गेला होता. अगदी तसंच घडले आणि गावात पसरवून दिले. मला आणि माझ्या मुलाला ही घटना घडताच पाटलाच्या माणसांनी आम्हा दोघांना खूप मारहाण केली. रक्तबंबाळ झालो होतो. त्याच्या वाड्याच्या वरच्या एका अडगळीच्या खोलीत डांबून ठेवले होते आम्हाला. अनिलच्या बाबतीत घडलेली ही गोष्ट माझ्या तरी कानी अजून पडलेली नव्हती आणि गावात पुन्हा एक अफवा पसरवून दिली की मी आणि माझा मुलगा माहेरी निघून गेलो. ह्या घटनेनंतर त्या खोलीत असलेल्या काहीशा उंचावर ठेवलेल्या दिव्याचा प्रकाश संपूर्ण गावात दूरवरून दिसायचा. तो त्याच खोलीत असलेल्या तुळशीपाशी लावलेला असायचा. 2-3 दिवस सरले, मात्र आम्हाला कोणीही काही खायला प्यायला दिलेलं नव्हतं. अन्नपाण्याविना हालत गंभीर झाली होती. आम्ही रडून रडून विनंती करत होतो, पण कोणीही मदतीला आले नाही. राहुल तहान भुकेने तापाने फणफणला होता. कडी आदळून आदळून थकले होते मी. काही दिवसांत तिथे राहुल आणि मग मी जग सोडून गेलो. गावाचं ताळतंत्र बिघडवायचं हे मी ठरवले होते. जबाबदार ह्याला गाव आहे असेच मला वाटत होते. ती खोली दैवी प्रकाशामुळे, शक्तींमुळे मला जखून ठेवत होती. पण मी बदला घ्यायचं ठरवले होते. पुनर्जन्मात माझी सुटका काही तिथून होत नव्हती. वर्षांवर वर्ष सरत राहिले. कोणाचे पाऊल इकडे वळले नाही. संध्याकाळ झाली की मी गगनाला भिडेल अशी मदतीसाठी आरोळी द्यायचे. गावावर या वर्षात जणू दुष्काळच पडला होता.
पावसाच्या अभावाने शेती करणे अशक्य झाले होते. बारामाही आभाळ पसरलेलं, गावाच्या जणू सोख्याला नजर लागली होती आणि अशा रद्रद्रा व किंचाळीने गाव पूर्ण बिथरले होते. अनेक उपाय गावाने करून बघितले, यज्ञ होम वगैरे, पण काही उपयोग झाला नाही. वर्षानुवर्षे गावावर शाप आहे असे भासत होते. म्हणून काही वर्षांपूर्वी पूर्ण गाव रिकामे झाले. दुसऱ्या ठिकाणी वसण्याचा निर्णय सर्व गावकऱ्यांनी घेतला होता. वर्षे उलटले. मी त्याच प्रतीक्षेत होते की कोणी ना कोणी मला इथून मुक्त करेन. अखेर 40 वर्षांनी कोणी धनवान हा वाडा खरेदी करायला आले. संपूर्ण वाडा बघितल्यानंतर त्याची नजर मात्र ह्या बंद खोलीकडे पडली. वाडा दाखवणारा विनंती करत होता की साहेब नका, ती खोली बंद आहे तर बंद राहू द्या, खूप वर्षांपासून बंदच आहे ती. त्या साहेबाने त्यांचं काही ऐकले नसावे. सरळ शेजारी असलेल्या पहारीचा वार त्या कुलुपावर केला. मी या क्षणाची वर्षांपासून वाट बघत होते. एका घावातच ते उघडले गेले. मी क्षणाचाही विलंब न करता तिथून पसार झाले. दुर्गंध येत असल्याने ती खोली पुन्हा त्यांनी बंद केली. माझ्या या 40 वर्षांत मुक्तीच्या आतुरतेने जमवलेली शक्तीनेच मला समजले की पाटलाचा जन्म हा सचिनच्या रूपाने झाला आहे. माझ्या इतक्या वर्षांचा सूड मी घेण्यासाठी तयार होते. वर्षागणिक त्याची सर्व माहिती मला ज्ञात झाली. मी आणि मांत्रिक बाबा त्या आत्म्याच्या भयावह परिस्थितीची आणि तिची अवस्था व्यथा बघून विचारात पडलो. एका बाजूने वाटू लागले की तिने बदला घेणे अतिशय योग्य आहे, पण तो बदलाच आपला जीव घेऊन पूर्ण होणार आहे, यामुळे काळजीही वाटू लागली. आता संपूर्ण गोष्टी मांत्रिक बाबाच्या बोलण्यावर अवलंबून होत्या. मांत्रिक बाबा म्हणाले, मग जर तू सरळ त्याला मारू शकत होती, मग का नाही मारले तू? स्वप्नातूनच का? ती आत्मा म्हणाली, हो, मी त्याला मारू शकले असते, पण जर त्याला माझ्यासोबत त्याच्या हातून मागच्या जन्मात काय घडले हेच माहिती नसेल तर मुक्ती मिळवूनही नरकवास माझ्या वाटेला आला असता. म्हणून मी त्याच्या स्वप्नातून सर्व गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करत होते. ह्यापेक्षा दुसरा सोयीस्कर मार्ग त्यावेळी उमजला नाही. एकदा की त्याला सर्व आठवलं, मग मी माझा बदला त्या क्षणी घेऊ शकते, हाच माझा प्रयत्न होता. त्यामुळे त्याला स्वप्नात दिसणारी हर एक घटना, ती झोपड्यांची वस्ती, तो वाडा, ते वातावरणाची अनुभूती मी करून देत होती. माझ्या शक्तीचा देखील परिचय मी करून दिला आहे त्याला. आणि तुझ्यावर झालेला हल्ला पण तू सचिनची मदत करत होता ह्याच कारणामुळे. आणि दुसरा प्रयत्न देखील केला, पण तोही सखीमुळे अपयशी झाला. म्हणून मग तिलाही स्वप्नात ओढवून घेतले. त्या खोलीत जाऊन पुन्हा मी तिला मारू शकले असते, पण पुन्हा त्याच खोलीत मला जखून राहावे लागले असते. ह्यात तुम्ही दोघे मदतीला नसता तर मी कधीच सचिनला योग्य त्या ठिकाणी पाठवून मागे वळले असते आणि माझा हेतूही तुम्हाला मारण्याचा नव्हता. मांत्रिक म्हणाले, हे बघ, तुला ज्याने कोणी वर्षांपूर्वी कैद केलं तो तेव्हाच हे जग सोडून गेला आहे. त्याच्यासोबतच तुझा बदलाही संपला. माणसाचा जेव्हा पुनर्जन्म होतो तेव्हा त्याच्या गतजन्माची आत्मा त्याच शरीरात विलीन होऊन वैकुंठ रथात समरूप होते. त्यात निरपराध सचिनचा काही दोष नाही. ती म्हणाली, मग इतक्या वर्षांचा आटापिटा काही उपयोग नाही का? इतके वर्ष मोक्षप्राप्तीची प्रार्थना व्यर्थ आहे का? माझ्या कुटुंबावर झालेला अन्याय सहन तर केला, पण त्याला प्रत्युत्तर नाही का? मांत्रिक म्हणाला, बदला तुझा तेव्हाच साध्य होऊ शकत होता जर तो अपराधी पाटील अजूनही जिवंत असता. राहिला प्रश्न तुझ्या मुक्तीचा, तर आता प्रभूचे नाव ओठी घे. तुला मुक्ती मिळेल, तुला स्वर्गच प्राप्त होईल, ह्यासाठी मी प्रार्थना करतो. ती आत्माही काही वेळ निशब्द झाली, भावुकी झाली. त्यांचं दीर्घकाळ चाललेलं संभाषण मी कान टवकारून ऐकत होतो. काही वेळातच तिने मांत्रिकापुढे हात जोडले, माझ्याकडे बघून क्षमा कर म्हटली आणि वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे आसमंतात विलीन झाली. बलाढ्य संकटातून मला वाचवलेल्या मांत्रिकाने माझ्याकडे बघून एक स्मित हास्य केलं आणि चुटकी वाजवली. आम्ही दोघेही जागे झालो. मी उठल्या क्षणी पाणवलेल्या डोळ्यांनी मांत्रिकाकडे बघू लागलो. पदस्पर्शही केला. दोघेजण बाहेर आलो. सखी तशी वाट बघतच होती. मी तिला घट्ट मिठी मारली. मांत्रिकाचे आभार दोघांनीही मानले. त्यांनी मग निरोप घेतला. सखी आणि मी पाणवलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे बघू लागलो.
तिला पूर्ण गोष्ट समजावून सांगितली. त्याच दरम्यान तिच्या भोवयांची खालीवर झालेली हालचाल मला तिच्या भीतीची जाणीव करून देत होती. तिने मला आपसुकच एक कवटाळून मिठी मारली. तोच माझा फोन वाजला. समोरून आवाज आला, हॅलो सचिन. मी म्हणालो, हो बोलतोय. समोरून आवाज आला, मी हॉस्पिटलमधून बोलतोय, डॉक्टर साने. मी म्हणालो, हो बोला ना सर. डॉक्टर साने म्हणाले, आज त्या तुम्ही घेऊन आलेल्या पेशंट त्या मांत्रिकाला डिस्चार्ज द्यायचा आहे. तुम्ही जर आला असता तर. मी फोन ठेवून काहीसा विचारात पडलो. सखीकडे बघून जर मग मांत्रिक हॉस्पिटलमध्ये होता तर मग आपल्यासोबत कोण होता?